क्विंटल मग मला 4 म्हणजे 500 रुपये जास्त भेटले, तर माझा 4,000चा फायदा झाला त्या ठिकाणी. पंजाबराव लक्ष्मणराव देशमुख. वय वय 50. शिक्षण 8वी पास. व्यवसाय शेतमजुरी. किती वर्षापासून गावात आहात? मी जन्मलो त्यावेळेसपासून गावात आलो. गावातल्या सुविधांबद्दल आपलं मत सांगा. गावातल्या सुविधा सर, या गावामध्ये कोणतीच सुविधा नाही. मेन प्रश्न म्हणजे या गावाचा रोडचा विकास. कारण या शेगावशी निगडीत असल्यामुळे रोडशी संपर्क आमचा नेहमी येते आणि ते या गावात रोडची मेन सुविधा अशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. We did the sampling for the 50 respondents in the village of Kurukheda in the village Rameshwar. मुंडे सचिन विश्वनाथ, मैं कैलाशवासी दादाराव का अध्यापक विद्यालय का प्राचार्य हूँ. यदि किसी जगह यदि कॉन्फ्रेंस हुए नहीं, इट मीन्स mathematics conference and science conference, then that teacher give that conference by the internet in his mobile, and then that conference will be give to us that student the more knowledge. That this is the benefit of this mobile. हम वीडियो क्लिप्स का इस्तेमाल करेंगे तो बच्चे बहुत आसानी से समझ पाएंगे और उन्हें हमें ज़्यादा से ज़्यादा जानकारी देने की आवश्यकता नहीं पड़ेगी, क्योंकि हम वीडियो क्लिप्स का इस्तेमाल कर सकते हैं. तुळशीराम दादाराव कराड. वय माझं 75. गावामध्ये आपण काय म्हणून काम करता या गावामध्ये? या गावात काम आता एकच काम नाही, फक्त आता गावचे 5 वर्षी सरपंच म्हणून राहिले. आमचा हा जो सरकारला एक सर्व्हे करण्याचा आमचा एक प्रयत्न चालू आहे. याच्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देणं आणि रुग्णांना डॉक्टरांची गरज मोबाईलच्या माध्यमातून पुरवणं असा विषय आहे. तर मला आपलं मत याच्यावर जाणून घ्यायचं आहे की आपल्याला वाटतं का की मोबाईलच्या माध्यमातून मुलांना शिक्षणामध्ये क्रांती घडू शकेल? घडू शकेल ना सर, क्रांती घडू शकेल, पण ती मुलांनी मनावर परिणाम घेतला पाहिजे, त्याची आवड झाली पाहिजे मुलांना. नाही आवड झाली तर होणार नाही काम. मानसिकता लोकांची बदलायला पाहिजे. गेले 5-25 वर्षापासून ही सुरुवात झाली असती तर आता बदलणं इतकं आमची आता मानसिकता एवढीच लोकांची भावना आहे की सरकारकडून कसं आम्हाला मिळतंय, काम न करता पैसा कसा मिळतो एवढीच भावना आमची झालेली आहे, दुसरी काय भावना झाली. आपण इथे पिकवत असलेल्या मालाला